नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे. फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव. हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं. नागपूर उपराजधानी नागपूर येथील 2 गटात झालेल्या दंगलीची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींकडूनच नुकसानीचा खर्च वसूल केला जाईल असं म्हटलं होतं. तसेच या दंगलीतील कथित मास्टरमाइंड फहीम खान याच्या घरावर महापालिकेकडून आज बुलडोझर कारवाई करण्यात आली. नागपूरच्या टेकानाका परिसरातील घर बांधताना फहीम खानने काही भागात अतिक्रमण केलं आहे. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेने त्याच्या कुटुंबाला या संदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. मात्र नागपूर पालिकेच्या कारवाईविरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर तात्काळ सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली आहे. तसेच अतिक्रमण कारवाईविषयी सुप्रीम कोर्टाच्या नवीन गाईडलाईन्सचे उल्लंघन महापालिकेकडून होत असल्याचा दावा हायकोर्टात दाखल याचिकेतून करण्यात आला होता. फहीम खानच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे. अतिक्रमण कारवाईविषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत केलेला आहे आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने JCBने सुरू असलेल्या पाडकामाला स्थगिती दिली असून एका आठवड्यात महापालिकेला आपली बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे फहीम खानसह कुटुंबियांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.